नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत की बिझनेस रिसर्च मेथड. बिझनेस रिसर्च मेथडमध्ये काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, कशाप्रकारे क्वेश्चन्स येतात, एखादं लेक्चर द्या सर, ते लेक्चर्स वगैरे ह्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी अटॅच करतो लेक्चर्स, ते व्हिडिओ बघून घ्या व्यवस्थित आणि व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. तर बघा, बिझनेस रिसर्च मेथड व्हेरी टेक्निकल विषय आहे. टेक्निकल विषय आहे, तुम्हाला टेक्निकल भाषेत लिहायचं आहे. जसं लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस आहे, तसंच तुम्हाला हे BRM सुद्धा आहे. यामध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा विषय बॅकलॉग लागू शकतो. त्यामुळे काय करायचं, तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे पेपर. याच्यामध्ये इम्पोर्टंट काय, तर 100% तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. क्वेश्चनियर क्रिएट करा. ते क्वेश्चनियर कसं क्रिएट करतात मी नोट्समध्ये दिले. नोट्सचे लिंक जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन व्यवस्थित तिथं नोट्स वाचून घ्या. त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे क्लिअरली की क्वेश्चनियर कशाप्रकारे करायचं आहे. क्वेश्चनियर क्रिएट करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी स्केल टाकून क्वेश्चन्स विचारायचे आहेत तुम्हाला. ते सर्व दिलेलं आहे. क्वेश्चनियर व्यवस्थित करून जा. तुम्हाला 10 मार्काला क्वेश्चनियर येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक न्यूमेरिकल येतो की हिस्टोग्राम क्रिएट करा. बाकी एक न्यूमेरिकल येतो चीज कर्वचा वगैरे, थोडा डिफिकल्ट आहे. त्याचबरोबर तेवढा इम्पॉर्टंट सुद्धा नाहीये. त्यामुळे त्याला स्किप केलं तर चालतं. त्यामुळे ते करण्याची गरज नाही. तुम्हाला हिस्टोग्राम करा. 100% 95% चान्सेस आहेत की तुम्हाला हिस्टोग्रामवरती क्वेश्चन येईल. हिस्टोग्राम क्रिएट करण्यासाठी मी इन डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये 3-4 क्वेश्चन्स मी डिस्कस केलेले आहेत आणि ते नोट्स त्याचे आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील ॲट व्हेरी नॉमिनल कॉस्ट. तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता तिथे जाऊन. आणि काय करायचं, यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, OSCM त्याच्यामध्ये सर्च करायचं, तुम्हाला भेटून जाईल. चलो, आता त्याचबरोबर आपण थर्ड सेमिस्टरचे क्लासेस सुद्धा स्टार्ट करतोय 15 जूनपासून. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल फायनान्स, मार्केटिंग, HR आणि ऑपरेशन ह्या 4 स्पेशलायझेशनसाठी आपण क्लास करतोय. ते जर इंटरेस्ट असेल तर फक्त मला मेसेज करा WhatsAppवरती. मी त्याचे सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे शेअर करत असतो. देन आहे आता लेक्चर्सबद्दल. बघा, लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित कव्हर केलेले टॉपिक्स त्याचा डेमो म्हणून हे लेक्चर सुद्धा कन्सिडर करू शकता. याच्या शेवटी मी व्हिडिओ अटॅच करतोय की कशाप्रकारे ते क्वेश्चन्स लिहायचे तुम्हाला. तर व्यवस्थित व्हिडिओ एन्जॉय करा. काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. पेपर व्यवस्थित लिहा आणि थँक्यू व्हेरी मच. भेटूया नवीन टॉपिकसोबत नवीन सेशनमध्ये. असंच आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत चला. आणि त्याचबरोबर आपण नवोदय सैनिक स्कूल सुद्धा क्लासेस स्टार्ट करतो. कोणी आपल्या ओळखीचा असेल फ्रेंड्स फॅमिलीमध्ये, तर त्यांना सुद्धा हे व्हिडिओ आपला नंबर वगैरे शेअर करा, जेणेकरून त्यांना जर इंटरेस्ट असेल हायली क्वालिटी स्टाफकडनं शिकायचं आहे, घरी बसून शिकायचं आहे, विथ नॉमिनल कॉस्टमध्ये शिकायचं, तर ते आपला हे कॉम्पिटेटिव्ह जर्नी इझिली स्टार्ट करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद. तर बघा, आज BRM मध्ये बिझनेस रिसर्च मेथडमध्ये आपण आज युनिट नंबर 3 बघणार आहोत. युनिट नंबर 3 आहे डेटा अँड मेजरमेंट बद्दल. तर आपण सगळ्यात पहिलं बघणार आहे व्हॉट इज द मीनिंग ऑफ डेटा. डेटाची गरज काय, आजकाल तुम्हाला माहिती आहे डेटा म्हणजे काय आहे. डेटा आता नवीन झालेला आहे. तर हे डेटा कुठल्या कुठल्या टाईपचा असतो. डेटा सेकंडरी टाईपचा असतो, प्रायमरी असतो. म्हणजेच काय असतो ते इन डिटेल बघायचं आपल्याला. मेजरमेंट काय, मेजरमेंटची कन्सेप्ट काय, कशाप्रकारे मेजरमेंट केली जाते, प्रॉब्लेम्स काय त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपण जे मेजरमेंट घेतो त्याची व्हॅलिडिटी, रिलायबिलिटी काय असते, त्याचे किती लेव्हल्स आहेत, नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरनल, रेशो, हे बघायचं आहे. देन ॲटिट्यूड स्केलिंग टेक्निक्स बघायचं आपल्याला. ॲटिट्यूडमध्ये आपल्याला भरपूर रँकिंग स्केल असेल, पेड कंपॅरिझन असेल, लिकार्ट स्केल असेल, सिमॅन्टिक डिफरन्शियल स्केल असेल किंवा डिफरंट आणखी त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, ते आपण सर्व इन डिटेल याच्यामध्ये बघायचं. आणि सगळ्यात शेवटी व्हॉट इज क्वेश्चनियर आणि क्वेश्चनियर कशाप्रकारे घेतलं जातं. पर्सनल इंटरव्ह्यू थ्रू क्वेश्चनियर आपण क्रिएट करू शकतो. टेलिफोनिक थ्रू आपण क्रिएट करू शकतो. त्यांना इंटरव्ह्यू घेऊ शकतो. एकतर पर्सनल इंटरव्ह्यू असू शकतो किंवा तुमचा टेलिफोनिक असू शकतो. ऑनलाईन इंटरव्ह्यू घेऊ शकतो आपण. आणि त्याचबरोबर ऑनलाईन क्वेश्चनियर टूल्स आहेत, त्याचा उपयोग करून सुद्धा आपण हे डेटा घेऊ शकतो आणि डेटाला मेजर करू शकतो. तर हे इन डिटेल आपल्याला आजच्या ह्या थर्ड युनिटमध्ये शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे व्हॉट इज डेटा. बघा, डेटा इज नथिंग बट इट रेफर्स टू द रॉ फॅक्ट्स, फिगर्स, स्टॅटिस्टिक्स कलेक्टेड फॉर ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड डिसिजन मेकिंग. काय असतं बघा डेटा. डेटा आपण कशाला घेतो, डेटा आपल्याला काहीतरी गोष्ट कलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही एक जनरल लेवलचं एक्झाम्पल देतो. स्वामी अकॅडमीमध्ये येता तुम्ही आणि स्वामी अकॅडमीमध्ये इन्क्वायरी करता. इन्क्वायरी केल्यानंतर तुमचा नंबर आमच्या सिस्टीमला येतो. तेव्हा आमच्या सिस्टीममध्ये काय झालं, एक लीड जनरेशन झाली की बाबा एखादा विद्यार्थी आलेला आहे, त्याला आपल्या क्लासेसची रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे तो आपल्याला कॉल केला, हे डेटा भेटला. त्यानंतर आपण त्या डेटाला आपण प्रोसेस करून त्या विद्यार्थ्याला कुठल्या कोर्सेसची गरज आहे, काय नाही, त्याला परत परत टार्गेटिंग करू शकतो. याच्यासाठी आपल्याला डेटा लागत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, इट इज द फाउंडेशन ऑफ रिसर्च. बघा, कुठलाही रिसर्च करायचा असेल, विदाऊट डेटा यू कॅन नॉट प्रोसीड. तर बिझनेस स्ट्रॅटेजीज बनवायचे, सायंटिफिक स्टडी करायचं आपल्याला, तर हे डेटा आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतो. बघा, डेटा कॅन बी क्वालिटेटिव्ह,
डिस्क्रिप्टिव्ह अँड द क्वांटिटेटिव्ह इन द टर्म्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, न्यूमेरिकल. तर अशा 2 टाईपचे आपल्याला डेटा असतात. बघा, गरज काय सगळ्यात पहिलं डेटा ओरिएंटेड आजकाल डिसिजन मेकिंग झाले. सगळं टेक आलेलं आहे आणि प्रत्येकाचा डेटा आपल्याला भेटत असून त्या डेटावरती आपण ह्युमनचं बिहेवियरपासून ते त्याचं पर्चेस पॅटर्नपर्यंत सर्व ॲनालिसिस करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला गरज आहे की डिसिजन मेकिंग करायचं आहे, काय विकतं, काय विकायला पाहिजे, त्याच्याबद्दल सायंटिफिक रिसर्च करायचा आहे. एक हायपोथेसिस आहे की बाबा हे डेटा आपण यूज केला, तर ह्यावरती एवढं पर्चेस होत आहे. हे एक ॲनालिसिस करून हायपोथेसिस आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी मदत होत असते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड क्रिएट होत असतो. प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात डेटा थ्रू, की एवढे लोकं आपल्याला पर्चेससाठी इन्क्वायरीज करत आहेत, तर त्याच्यातले एवढे लोकं आपले ड्रॉप डाऊन होत आहेत. तर काय त्याच्यामध्ये डिफरन्स गॅप डाऊन करायचं आहे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता आणि त्याचबरोबर फ्युचरमध्ये प्लॅनिंग करायचं, फोरकास्टिंग करायचं, त्याच्यासाठी सुद्धा याची डेटाची गरज आहे. तर देअरफॉर डेटा इज द व्हेरी फाउंडेशन ऑफ ईच अँड एव्हरी इंडस्ट्री. तर बघा, डेटा आपल्याला 2 टाईपचे असतात. एक तर प्रायमरी डेटा असतो. प्रायमरी म्हणजे काय? तुम्ही स्वतः ग्राउंडवरती जाऊन डायरेक्टली सर्व्हे करून आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो. त्यालाच काय म्हणतो? प्रायमरी डेटा. म्हणजे तुम्ही ग्राउंडवरती जाता, तुम्ही लोकांना प्रश्न विचारता, लोकांना प्रश्न विचारून तुम्ही त्याच्यातून काहीतरी इनपुट घेत असता. ते डेटा जो असतो ते प्रायमरी असतो. स्वतः सेल्फ केलेला असतो. गॅदर्ड थ्रू सर्व्हे, एक्सपेरिमेंट्स, ऑब्झर्वेशन आणि इंटरव्ह्यूज. तर हे प्रायमरी झालं. तर प्रायमरीचा ॲडव्हांटेजेस काय बघा? तर एक स्पेसिफिक असतं, रिलेव्हंट असतं. आपल्याला जे पाहिजे, कशाबद्दल पाहिजे, तर कोर्सेसबद्दल. आपल्या कोर्सेसमध्ये किती लोकं इन्क्वायरी दाखवत आहेत आणि किती लोकं ड्रॉप आउट होत आहेत. तर ते आपल्याला स्पेसिफिक इंडस्ट्री रिलेटेड भेटतो. मला डेटा समजा मला शूज शॉपिंग करणारं, टेलिफोन शॉपिंग करणारे, मोबाईल स्मार्टफोन शॉपिंग करणारे, त्यांचा डेटा घेऊन मी काय करू? माझ्या रिलेव्हंट नाही ना. तर त्यामुळे प्रायमरी डेटा हे रिलेव्हन्सी प्रूव्ह करत असतं. ज्याला ज्या गरजेनुसार आहे त्याच्यानुसारच डेटा पाहिजे. अप टू डेट डेटा पाहिजे, ग्रेटर ॲक्युरेसी पाहिजे आणि टेलर्ड कलेक्शन मेथड्स. तेच आता टेलर्ड कलेक्शन मेथड्स म्हणजे जे गरजेचा डेटा आहे, तुम्हाला स्मार्टफोन ज्याला पाहिजे त्याचा डेटा पाहिजे, की तुमचा कोर्स घेणारा डेटा पाहिजे. माझ्या फील्डमध्ये कोर्स रिलेटेड डेटा माझ्याशी महत्त्वाचा आहे. ऑइल, गोल्ड आहे माझ्यासाठी ते. आणि जे बाकी फील्डमधले आहेत त्यांचा डेटा घेऊन मी काय करू? दॅट इज नॉट युजफुल फॉर मी. त्याच्यासाठी हे आपल्याला प्रायमरी डेटा हे टेलर्ड स्पेसिफिक त्याच्यासाठीच क्रिएट केलेला असतो. डिसएडव्हांटेज काय बघा? एकतर खूप टाईम कन्झ्युमिंग असतो. आपल्याला हे सगळे कलेक्ट करायला पैसा खूप जातो, टाईम खूप जातो, एफर्ट खूप जातो आणि याचा काय लिमिटेड स्कोप आहे. आपल्या इंडस्ट्रीबद्दलच आपण याचा घेऊ शकतो आणि एकदा बायसेस पण असू शकतात त्याच्यामध्ये कलेक्ट करण्यासाठी. हे तर बेसिक प्रायमरी डेटा झालं. देन व्हॉट इज द सेकंडरी डेटा? सेकंडरी डाटा म्हणजे दुसऱ्यानी कुणीतरी सर्व्हे केलाय त्याच्या थ्रू डेटा आलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण गव्हर्नमेंटचे रिपोर्ट बघतो, ठीक आहे. नॅशनल क्राईम आपले एन-सी-आर-बीचा जे डेटा असतो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो काय असतो ते, ठीक आहे. एन-सी-आर-बी हे डेटा काय असतो, देशामध्ये काय क्राईम चाललेला आहे, किती लोकं क्राईम्स करत आहेत, वुमेन रिलेटेड असो किंवा मर्डरचे असो, एनी काइंड ऑफ क्राईम. हे एन-सी-आर-बीचं काम तेच आहे, की क्रिमिनल रेकॉर्ड्स पूर्ण देशामधले आयडेंटिफाय करून डेटा पुट करणे. आता कोणी लॉयर आहे, क्रिमिनलवरती तो स्टडी करतोय, तर हे एन-सी-आर-बीचा डेटा तो पुट करू शकतो, की आपल्यामध्ये एन-सी-आर-बीच्या डेटानुसार एवढे लोकं क्राईम करतायत. त्याचबरोबर समजा आर-बी-आय आहे. आर-बी-आयचं रेग्युलेशन काय फायनान्स सेक्टरमध्ये आहे. पूर्ण फायनान्सेस आर-बी-आय आपलं काय करतो रेग्युलेट करत असतो. जर आर-बी-आयने सांगितलं, की एवढे लोकं यू-पी-आय वापरत आहेत. मागच्या वर्षी जवळपास 68 करोड लोकांनी यू-पी-आय वापरलं होतं. ह्या वर्षी 75 करोड लोकांनी यू-पी-आय वापरलं. तर हे आर-बी-आयकडे प्रॉपर डेटाबेस आहे आणि त्याच्यावरती तुम्ही हे डेटा काय केलेलं आहे त्यांचा यूज करताय. म्हणजे काय तुम्हाला ग्राउंडवरती जायची गरज आहे का? एकदम सोपं काम आहे. त्यांचा डेटा उचला, वापरा. ह्याच्यामुळे टाईम सेव्हिंग होतं, कॉस्ट इफेक्टिव्ह होतो. लार्ज स्केल डेटा भेटतो तुम्हाला आणि कंपॅरिझन करण्यासाठी येत असतो. आता हे डेटा आपल्याला कुठून भेटतो? बघा, बेसिकली सेकंडरी डेटा रेफर्स टू द इन्फॉर्मेशन दॅट हॅज बीन ऑलरेडी कलेक्टेड बाय समवन एल्स फॉर द डिफरंट पर्पज बट कॅन बी यूज फॉर न्यू रिसर्च स्टडी. बघा, दुसऱ्यांनी कोणीतरी केलंय. गव्हर्नमेंट रिपोर्ट्स असतील, इकॉनॉमिक सर्व्हे, एन-सी-आर-बी, स्टॅटिस्टिक्स भरपूर असतील. पब्लिश स्टडीज असतील, बुक्स असतील, जर्नल असतील, न्यूजपेपर असेल, यांनी केलेला असतो डेटा. देन कंपनी रेकॉर्ड्स असतील, ॲन्युअल रेकॉर्ड असेल, फायनान्शियल स्टेटमेंट असेल, ऑनलाईन डेटाबेस आहे, Google स्कॉलर आहे, वर्ल्ड बँक आहे, गव्हर्नमेंट पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, कस्टमर फीडबॅक आहे. मल्टिपल थ्रू तुम्हाला सेकंडरी ऑलरेडी प्रिपेअर्ड बनाए बनाई चीजें मिलती है आपको. तर त्यालाच काय म्हणतो आपण सेकंडरी डेटा. तर कॅरेक्टरिस्टिक्स काय ऑलरेडी अवेलेबल आहे, लेस एक्सपेन्सिव्ह आहे, वाईड कव्हरेज आहे आणि हिस्टॉरिकल डेटा सुद्धा आपल्याला भेटतो. त्याचबरोबर टाईम वाचतो, कॉस्ट वाचते, लार्ज स्केल डेटा भेटतो, कंपॅरेटिव्ह करता येतं. बघा, हे नॉट स्पेसिफिक आहे. जे एक डिसएडव्हांटेज आहे, की आपल्या रिलेटेड इंडस्ट्रीसाठी जेवढं लागणार आहे तेवढं नाही. तुम्हाला वास्ट डेटा भेटणार आहे. मे बी आउटडेटेड असू शकतो कधी-कधी. ॲक्युरेसीचा इश्यू असू शकतो आणि याच्यावरती आपल्याला कंट्रोल नाही. दुसऱ्यांनी केलंय, संपला विषय. आता तुम्ही त्याच्यात जाऊन फेरफार नाही करू शकत, छेडाछेडी नाही करू शकत तुम्ही आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा करू शकत नाही. तर दॅट इज द लिमिटेड डिसएडव्हांटेजेस ऑफ द सेकंडरी डेटा.
क्वालिटी ऑफ डेटा, व्हॉट इज सेकंडरी डेटा. एकतर सफिशियन्सी असते, इज द डेटा इनफ टू आन्सर द रिसर्च क्वेश्चन. बघा क्वालिटी कशावर कळली जाते की सफिशियन्सी, म्हणजे ते प्रॉपर डेटा सफिशियंट आहे का आपल्यासाठी, आपल्या रिसर्चसाठी. तर त्याच्यावरनं आपण क्वालिटी सांगतो की बाबा आपल्याला हे रिसर्चचा डेटा परफेक्टली फाईन आहे, आपले रिसर्च सर्व पर्पज सॉल्व्ह होतात, मग दॅट इज द हाय क्वालिटी डेटा. देन ॲडिक्वसी, बघा हे डेटा आपल्याला फिट होतो का आपल्या पर्पजसाठी, ते ॲडिक्वसी आहे का. रिलायबिलिटी, त्याच्यावरती आपण ट्रस्टवर्दीने विचार करून ते त्याच्यावरती इन्व्हेस्ट करू शकतो का. आणि देन कन्सिस्टंट आहे का डेटा, काय उगं दुसऱ्याने त्यांनी पण उचलून कॉपी पेस्ट केले. तर हे क्वालिटी ऑफ डेटा आपल्याला सांगत असतं. देन डिफरन्स बघा प्रायमरी आणि सेकंडरी, मी इथंच लिहिलेलं आहे तुम्हाला. हे डिफरन्स इन डिटेलमध्ये तुम्हाला मी पेपरला आलं तर कसं लिहायचं हे ऑलरेडी तुम्हाला त्याचे सोर्स असेल, पर्पज असेल, कॉस्ट असेल, टाईम असेल, ॲक्युरेसी असेल, अपडेट असेल, कंट्रोल असेल, हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे लास्ट स्लाईडमध्ये. तुम्ही इन डिटेल वाचू शकता आणि तुम्ही पेपरमध्ये आलं तर हे डिफरन्स तुम्ही हे 5 to 10 मार्क्सला तुम्ही लिहू शकता इझी वेमध्ये. तर हे रीड करा तुम्ही. त्यानंतर बघा डेटा मेजरमेंट, कशा प्रकारे डेटा मेजर केला जातो. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ मेजरमेंट. बघा मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ असाइनिंग नंबर्स ऑर लेबल्स टू ऑब्जेक्ट, इव्हेंट अँड कॅरेक्टरिस्टिक्स बेस्ड ऑन स्पेसिफिक रूल्स. इट अलाउज रिसर्चर टू क्वांटिफाय व्हेरिएबल अँड अनालाइज डेटा सायंटिफिकली. बघा मेजरमेंट म्हणजे काय, आपण त्याला नंबर देतो, लेबल देतो, म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर हे काहींचा डेटा आहे. आपण काय करतो, मेजर करतो त्याला, पर्टिक्युलरली केजी वाईज असेल, नंबर वाईज असेल, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या ऑब्जेक्ट्स, इव्हेंट्स, नेचरवरनं आपण त्याला काय करतो, स्पेसिफिक रूलनुसार मेजर करत असतो. बघा याची गरज काय, हेल्प्स इन अ कम्पेअरिंग डिफरंट व्हेरिएबल. बघा डिफरंट व्हेरिएबल असतात तसं आपल्यासमोर, त्याला कंपॅरिझन करण्यासाठी मदत करतं. प्रोव्हाइड द ॲक्युरेट अँड ऑब्जेक्टिव्ह डेटा फॉर ॲनालिसिस. फॅसिलिटेट हायपोथिसिस टेस्टिंग अँड डिसिजन मेकिंग. आपल्याला काहीतरी टेस्ट करायचे की एवढा डेटा जर आपण यूज केला, एवढा बिहेवियर जर ट्रॅक केला आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, तर एवढे लोक कन्वर्ट होत आहेत की शॉपिंग करण्यासाठी. तर हे डेटा हायपोथेसिस एकदा आपल्याला केस स्टडी बनवण्यासाठी महत्त्वाचा ठरत असतो. व्हॉट इज मेजर्ड इन द रिसर्च. बघा इन मॅनेजमेंट रिसर्च व्हेरियस फॅक्टर्स कॅन बी मेजर्ड. बघा बिहेवियरल ॲटिट्यूड, किती लोक सॅटिस्फाईड आहे तुमच्यावरनं, एम्प्लॉईचं मोटिवेशन काय हे मोजू शकतो. फायनान्शियल परफॉर्मन्स, रेव्हेन्यू किती आहे, प्रॉफिट किती, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे, मार्केट ट्रेंड, कस्टमर प्रेफरन्सेस काय, प्रोडक्टची डिमांड आहे का, हाय डिमांड आहे, सप्लाय किती आहे, काय आहे, सर्व मोजता येतो आपल्याला. ऑपरेशनल इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी, सर्व्हिस क्वालिटी, किती टाईम लागतो सर्व्हिस देण्यासाठी ते मोजू शकतो. सायकोलॉजिकल फॅक्टर्स, लिडरशिप स्टाईल काय, ब्रँड परसेप्शन कसं आहे, हे सगळं आपण मोजू शकतो आणि त्यावरनं आपलं हा डिसिजन बेटर करू शकतो आणि आपण मार्केटमध्ये एकदम फॉर्ममध्ये उतरू शकतो. देन देर आर सम प्रॉब्लेम्स इन मॅनेजमेंट ऑफ रिसर्च. बघा रिसर्च मॅनेजमेंटमध्ये आपल्याला डेटा मेजरमेंटचा प्रॉब्लेम असतो. काय आहे, एकतर व्हॅलिडिटी आहे की काय करायचं, कशा प्रकारे. व्हॅलिडिटी रेफर्स टू द मेजरमेंट ॲक्च्युअली मेजर्स व्हॉट इज सपोज टू मेजर. बघा म्हणजे काम जे आहे त्याचं ते फुलफिल करतंय की नाही करतंय. मग आता त्याचं व्हॅलिडिटी आपल्याला चेक करावं लागते की कामाचं आहे का नाही. कंटेंट बघायचं आहे त्याचा, कंटेंट व्हॅलिडिटी, कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी अँड क्रायटेरिया. कंटेंटमध्ये मेजरमेंट कव्हर्स ऑल आस्पेक्ट ऑफ कन्सेप्ट अँड इट मेजर्स द हाऊ वेल अ टेस्ट रिप्रेझेंट द थेरॉटिकल कन्सेप्ट. क्रायटेरिया व्हॅलिडिटी, कम्पेअर द मेजरमेंट रिझल्ट्स विथ एक्सटर्नल स्टँडर्ड्स. बघा व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम कसा, सर्वे इंटेंडेड to measure job satisfaction but only includes salary related questions may lack the content validity because it ignores the other factors like work environment and job sectors. बघा अशा प्रकारे आपण व्हॅलिडिटी मोजू शकतो की बाबा एखाद्याचं जॉब सॅटिस्फॅक्शन आपल्याला मोजायचं आहे. जॉब सॅटिस्फॅक्शन मोजण्यासाठी आपण फक्त सॅलरी बेसच ठेवलेला आहे. तर सॅलरीवरनं कळतं काय, एक पार्ट झालं सॅलरी, अदर पार्ट असतात वर्क कंडिशन कशी आहे, ट्रीटमेंट कशी आहे, मॅनेजमेंटचा ॲटिट्यूड कसा आहे तुमच्या रिलेटेड, रिस्पेक्ट आहे का, कलिगला प्रॉपर ट्रीटमेंट आहे का, वर्क कल्चर पॉझिटिव्ह आहे का, हे सर्व गोष्टी मॅटर करत असतात. आणि हे गोष्टी जर लक्षात नाही घेतल्या तर आपला हे मेजरमेंट अर्धवट होत असतो. तर त्यामुळे हे प्रॉब्लेम ऑफ व्हॅलिडिटी अराईज होत असतो. रिलायबिलिटी म्हणजे आपण त्याच्यावरती डिपेंड राहू शकतो का ओव्हर टाईम. बघा कन्सिस्टन्सी आहे का नाही ते. इफ मेजरमेंट इज रिलायबल इट विल प्रोड्यूस द सेम रिझल्ट अंडर द सेम कंडिशन्स. बघा रिलायबिलिटी म्हणजे काय, आज तुम्ही एक सॅम्पल घेतले, समजा तुम्ही आज अर्धा लिटर दूध घेतलंय आणि त्यामध्ये तुम्ही पाव किलो काय टाकले, साखर टाकले आणि पाव किलो चहापत्ती टाकली. जे टेस्ट तुम्हाला भेटायचे आहे, एक्सपेक्टेड आहे, ते नंतर तुम्ही जर सेकंड टाइमला जर केला, सेम टेस्ट जर आली तर हे रिलायबल झालं. रिलायबल तुमचं जे सोर्सेस टाकताय हे रिलायबल झालं, म्हणजे टेस्ट झाले तुमचे. तर त्याला आपण काय म्हणतो, टेस्टेड रिटेस्टेड रिलायबिलिटी, कन्सिस्टन्सी ओव्हर अ रिझल्ट ऑफ टाइम. देन इंटररेटर रिलायबिलिटी, कन्सिस्टन्सी ऑफ डिफरंट इव्हॅल्युएटर स्कोर्स. इंटरनल कन्सिस्टन्सी,
कन्सिस्टन्सी विदिन सेट ऑफ रिलेटेड क्वेश्चन्स. आपण हे डिफरंट कन्सिस्टन्सीचे टेस्ट, रिलायबिलिटीच्या टेस्ट वापरू शकतो आणि डेटा आपला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मोजू शकतो की बाबा हे योग्य आहे का नाही, ह्याच्यावरती डिपेंड राहू शकतो का नाही, आणि सेम रिझल्ट प्रोड्यूस करते का नाही हे आपल्याला मोजायचं असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, रिलायबिलिटी. बघा, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे मे गिव्ह डिफरंट रिझल्ट्स ऑन डिफरंट डेज ड्यू टू रेस्पॉन्डर्स मूड्स अँड अनक्लिअर क्वेश्चन्स. बघा, आता हे रिलायबिलिटीचा प्रॉब्लेम कधी होतो, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे, डिफरंट कस्टमर डिफरंट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग आहे, त्यांच्या विचारण्याची शैली डिफरंट लेवल ऑफ अप्रोचेस आहेत, तर ते कशा प्रकारे विचारताय त्याच्यावरती सगळे त्यांचे आन्सर्स आहेत. मग ते तुमचं रिलायबिलिटी काय होणार आहे, थोडी लॅकिंग होणार आहे. तर अशा प्रकारे रिलायबिलिटी असतो. त्यानंतर लेवल्स ऑफ मेजरमेंट. बघा, नॉमिनल स्केल असतो, ठीक आहे, एक ऑर्डिनल स्केल असतो, एक इंटरवल स्केल असतो आणि एक रेशिओ स्केल असतो. हे 4 लेवलवरती आपण डेटा काय करतो, हे मेजरमेंट करत असतो. बघा, देर आर 4 लेवल्स आणि कॅटेगराइज अंडर द लोवेस्ट लेवल नॉमिनल स्केल. क्लासिफिकेशन ऑफ डेटा इंटू कॅटेगरीज विदाउट एनी ऑर्डर. बघा, याच्यामध्ये ऑर्डर नसते. 1 नंबरला 2, 1 नंबरला हे, 2ला ते, 3ला 4, असं काहीच नसतं. कॅटेगरायझेशनच नसतं. डायरेक्टली नो न्यूमरिकल व्हॅल्यू, नो रँकिंग, अशा प्रकारे असतं. बघा, एक्झाम्पल, जेंडर, मेल फिमेल. कसं रँक करणार आहे मेल फिमेलला, नाही करू शकत. टाइप्स ऑफ बिझनेस, रिटेल, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस. कसं आहे, ब्रँड नेम, नायकी, ॲडिडास, प्युमा, कुणाला रँक करणार आहे, दॅट इज द नॉमिनल स्केल. ऑर्डिनल स्केल. बघा, डेटा इज कॅटेगराइज विथ द मिनिंगफुल ऑर्डर बट द डिफरन्स बिटवीन कॅटेगरीज इज नॉट डिफाईन्ड. बघा, आपल्याला हे ऑर्डरमध्ये आपल्याला कॅटेगराइज केलेलं जातं, बट याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स जे आहे ना ते डिफाईन केलं जात नाही, की काही रँडम असू शकतो. फॉर एक्झाम्पल, बघा, कॅन रँक आयटम्स बट कॅन नॉट मेजर एक्झॅक्ट डिफरन्सेस. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, व्हेरी सॅटिस्फाईड, सॅटिस्फाईड, न्यूट्रल, डिसॅटिस्फाईड. हे ऑर्डिनर स्केल असतं, म्हणजे की आपल्याला गुड आहे का नाही, बॅड आहे का नाही, एवढंच आपण 4 लेवलचे क्वेश्चन्स विचारतो. सॅटिस्फाईड, व्हेरी सॅटिस्फाईड, डिससॅटिस्फाईड, व्हेरी डिससॅटिस्फाईड, बस संपला विषय. हे जास्त ऑर्डिनर स्केल, मग ह्याला रँक करू शकत नाही आपण कशा प्रकारे. तर ह्याला काय म्हणतो आपण, ऑर्डर वाईज केलेलं असतं, बट ह्याच्यात डिफरन्स जास्त आपण काय करू शकतो, मेजर नाही करू शकत. आता सॅटिस्फाईड आणि डिससॅटिस्फाईड एवढंच म्हणतो की बाबा येस ऑर नो, बट त्याच्यामध्ये किती लेवलचं डिफरन्स आहे, किती सॅटिस्फॅक्शन आहे, डिससॅटिस्फॅक्शन आहे, मोजू शकतो का, नाही मोजू शकत. एज्युकेशन, प्रायमरी, सेकंडरी, एवढंच आपण ऑर्डर वाईज मोजू शकतो की बाबा 5वी ते 7वी आहे तर त्याला आपण प्रायमरी म्हणतो, त्यांना 8वी ते 12वी आहे तुमचं तर आपण सेकंडरी म्हणतो. असं हे डिफरंट कॅटेगरायझेशन आहे, बट एक्झॅक्ट डिफरन्स किती आहे, 5वी आणि 6वी मध्ये काय डिफरन्स आहे, मोजू शकतो का, नाही मोजू शकत. तेच परफॉर्मन्स रेटिंग, एक्सलेंट, गुड, पुअर, तुम्हाला माहिती आहे. इंटरवल स्केल. बघा, न्यूमरिकल स्केल वेअर डिफरन्स बिटवीन व्हॅल्यूज इज मिनिंगफुल बट देर इज नो ॲब्सोल्यूट झिरो. बघा, आपल्याला झिरोमध्ये काय नसतो, बट डिफरन्स व्हॅल्यू मिनिंगफुल असतो. लाईक बघा, कॅरेक्टरिस्टिक्स, इक्वल इंटरव्ह्यू बिटवीन द व्हॅल्यूज बट नो ट्रू 0 पॉईंट्स. लाईक बघा, टेम्परेचर इन सेल्सिअस ऑर फॅरनहाईट, 0 डिग्री डज नॉट मीन नो टेम्परेचर. बघा, 0 डिग्री म्हणजे नो टेम्परेचर असतं का, नसतं. बट आपण ही इंटरवल स्केलला काय असते, नॉन ॲब्सोल्यूट 0 असतं. IQ स्कोर, नो ॲब्सोल्यूट 0 IQ. बघा, कस्टमर परसेप्शन ऑन स्केल 1 to 10. बघा, 0 असतं का, नसतं. बट नो ॲब्सोल्यूट 0, 0चा ह्याच्यामध्ये संबंध नसतं, की आपण त्याला मिनिंगफुलमध्ये आपण कॅटेगराईज करू शकतो, 1 to 10, 1 to 5, 1 to 4, बट हे 0मध्ये आपण नसतं. टेम्परेचर हे 0 आहे म्हणजे काहीतरी आहे, ते असं म्हणणं असतं त्यांचं. रेटिंग स्केल. बघा, हायेस्ट लेवल असतं, सिमिलर टू इंटरवल स्केल बट विथ ट्रू 0 पॉईंट अलाविंग टू मिनिंगफुल रेशोज. बघा, कॅन कम्पेअर व्हॅल्यूज से 1 इज ट्वाइस ऑफ अनदर. बघा, सेल्स रेव्हेन्यू 0 मीन्स नो सेल्स, वेट 0 kg मीन्स नो वेट, एज 0 इयर्स मीन्स नो एज. बघा, अशा प्रकारे आपण रेशो स्केलला करू शकतो, बट इथं 0 आपल्याला कन्सिडर करता येत नाही इंटरवलमध्ये, आणि रेशोमध्ये आपल्याला 0 कन्सिडर करता येतो. हे बेसिक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हे लेवल्स ऑफ मेजरमेंट्स आहेत आपल्याला. बघा, देन आहे ॲटिट्यूड स्केलिंग टेक्निक. बघा, स्केल काय असतं, ॲटिट्यूड स्केलिंग टेक्निक कुठं यूज केलं जातं बघूया. बघा, ॲटिट्यूड स्केलिंग टेक्निक्स आर युज्ड इन रिसर्च टू मेजर पीपल्स ओपिनियन, परसेप्शन अँड प्रेफरन्सेस. These techniques help in quantifying qualitative attributes such as customer satisfaction, employee motivation, and brand perceptions. Like बघा, concept of scale. Scale is a measurement tool that assigns numerical values to people's responses to assess their attitude, प्रेफरन्सेस अँड बिहेवियर्स. बघा, स्केलमध्ये आपण काय करतो, न्यूमरिकल व्हॅल्यू असाइन करतो की ह्या रिस्पॉन्सेसला आहे, त्यांच्या ॲटिट्यूडवरती, प्रेफरन्सवरती आणि बिहेवियरवरती आपण क्लासिफिकेशन करतो. इट हेल्प्स टू कन्वर्ट द सब्जेक्टिव्ह ओपिनियन इन टू क्वांटिफायबल डेटा. म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे, आता ह्याची सर्व्हिस कशी आहे, स्वामी अकॅडमीची सर्व्हिस कशी आहे, मग त्याच्यावरनं तुम्हाला काय क्वांटिफाय करता की बाबा बरेच पोरं इथं पास होतात, चांगला रिझल्ट आहे, ओके, दॅट इज द स्केल. त्याच्यामध्ये टाईप्स आहेत, स्केलचे टाईप्स आहेत. बघा, टाईप्स ऑफ स्केल. रेटिंग स्केल.
रेटिंग स्केल अलाउ रेस्पॉन्डंट टू एक्सप्रेस देअर ओपिनियन्स ऑर ॲटिट्यूड बाय सिलेक्टिंग अ पॉईंट ऑन अ प्री डिफाईन्ड स्केल. लाईक बघा, मी तुम्हाला एक स्केल दिला 1 to 10 किंवा 1 to 5, तर त्यामध्ये तुम्हाला स्केल करता येतो 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, लिकार्ट स्केल. लिकार्ट स्केल आस्क रिस्पॉन्डंट्स टू इंडिकेट देअर लेवल ऑफ ॲग्रीमेंट अँड डिसॲग्रीमेंट्स. टिपिकली 5 पॉईंट और 7 पॉईंट्स असेल. स्ट्रॉंगली ॲग्री, डिसॲग्री आपण ह्या लिकार्ट स्केलवरती देऊ शकतो. 5 पॉईंट्स असतात आपल्याला. काय असतात 5 पॉईंट? बघा, तुम्ही ॲग्री आहात का? स्ट्रॉंगली ॲग्री आहात का? न्यूट्रल आहात का? डिसॲग्री आहात का? व्हेरी डिसॲग्री आहेत. असे हे स्केल असतं. लिकार्ट स्केल म्हणजे आपल्याला काय पॉईंट वाईज असतात, बट त्याच्यामध्ये क्लिअर क्लासिफिकेशन नसतं की आपण ॲग्री, डिसॲग्री, स्ट्रॉंगली असं हे केलेलं असतं. युज्ड इन सर्वेज मेजरिंग कस्टमर सॅटिस्फॅक्शन, एम्प्लॉय एंगेजमेंट अँड ब्रँड परसेप्शन. लाईक बघा, देन सिमॅन्टिक स्केल आहे. जसं लिकार्ट स्केल आपण मेजर करतो ॲग्री, डिसॲग्रीवरती, तसं सिमॅन्टिक जो असतो आपला स्केल, त्यामध्ये मेजर द ॲटिट्यूड युजिंग बायपोलर ऑब्जेक्टिव्स. लाईक बघा, गुड, बॅड, हॅपी, सॅड, placed at opposite end of scale. Like structure a 7 point scale where respondents mark their position between two extreme points like गुड अँड बॅड. ह्या दोघांच्या मध्ये जी स्केल असेल, रिस्पॉन्डर्स काय करतात हे अचीव करतात. बघा, एक सर्व्हिस डिलिव्हरी आहे, फास्ट आहे की स्लो आहे, त्याच्यामध्ये काहीतरी ओके आहे, मीडियम आहे, ॲव्हरेज आहे, फ्रेंडली, अनफ्रेंडली, असं ॲप्लिकेशन्स काय याचं कॉमनली यूज इन मार्केट रिसर्च, प्रोडक्ट कंपॅरिझन, ब्रँड परसेप्शन स्टडीज. तर हे लिकार्ट स्केलमध्ये ॲटिट्यूड स्केलिंगमध्ये आपल्याला एक रेटिंग स्केल आहे, त्याच्यामध्ये लिकार्ट आहे, सिमॅन्टिक आहे, आणखी आपल्याला कॉन्स्टंट सम स्केल आहे आणि जॉग्राफिक रेटिंग स्केल आहे. बघा, कॉन्स्टंट सम मध्ये रिस्पॉन्डर्स आर गिव्हन फिक्स्ड नंबर ऑफ पॉईंट्स, लाईक एक्झाम्पल 100 टू डिस्ट्रीब्यूट अमॉंग द मल्टिपल ॲट्रिब्यूट बेस्ड ऑन देअर इम्पॉर्टन्स. बघा, मी काय करतो तुम्हाला की 100 पॉईंट्स दिलेत मी तुम्हाला, तर ह्या स्मार्टफोनला तुम्ही कॅटेगराईज करा. स्मार्टफोनची लुक कसं आहे, बॉडी कसं आहे, बॅटरी कसं आहे, डिस्प्ले कसा आहे, त्याचं मधलं सॉफ्टवेअर कसं आहे, ह्याच्यावरती तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायची की बॉडीमध्ये 10, डिस्प्लेमध्ये 15, देन सॉफ्टवेअरमध्ये 20, असं तुम्हाला कॅटेगराईज करतो. त्याला कॉन्स्टंट सम स्केल म्हणत असतो. आता हे ग्राफिक रेटिंगमध्ये असतं. डेफिनेशन काय आहे, रिस्पॉन्डर्स मार्क अ पॉईंट ऑन अ व्हिज्युअल ग्राफ ऑर लाईन टू इंडिकेट देअर रिस्पॉन्स. हाऊ सॅटिस्फाईड आर यू विथ अ सर्व्हिस. बघा, व्हेरी सॅटिस्फाईड, डिससॅटिस्फाईड, असं ॲप्लिकेशन काय सायकोलॉजिकल आणि HR रिसर्चमध्ये सॅटिस्फॅक्शन, पेन लेवल आणि परफॉर्मन्स मेजर करण्यासाठी ग्राफिकल आपण स्केल यूज करू शकतो. तर हे झालं रेटिंग स्केल. त्याच्यानंतर असतं आपल्याला रँकिंग स्केल. सिमेंटिकमध्ये 2 आहेत. काय आपल्याला जे स्केल असतं, स्केलिंगमध्ये रेटिंग स्केल आहे आणि एक रँकिंग स्केल आहे. रेटिंगमध्ये आपल्याला काय काय बघितलं आपण, लायकर्ट स्केल, सिमॅन्टिक स्केल, कॉन्स्टंट सम स्केल आणि तुमचं ग्राफिक स्केल. ह्याच्यामध्ये बघा, रँकिंग स्केलमध्ये तुम्हाला पेड स्केल असतं आणि फोर्स रँकिंग स्केल असतं. बघा, पेड स्केल्समध्ये काय असतं, रिस्पॉन्डर्स कम्पेअर 2 ऑप्शन्स ॲट अ टाइम अँड चूज वन. बघा, बॅटरी वर्सेस कॅमेरा, ह्याच्यामध्ये कोणतं छान आहे ते सिलेक्ट करतं. प्राइस वर्सेस ब्रँड, कोणता आहे, ॲपल घेऊ की सॅमसंग घेऊ. आता ॲपलची प्राइस आहे तुमचं बेसिक 80,000, सॅमसंगची आहे 20,000. तर हे आपण असं सिलेक्ट पण करतो. स्क्रीन वर्सेस परफॉर्मन्स. बघा, प्रोडक्ट कंपॅरिझनमध्ये, प्रेफरन्स स्टडीजमध्ये, डिसिजन मेकिंगमध्ये हे रँकिंग स्केल यूज करू शकतो. तर फोर्स रँकिंग स्केल काय असतं बघा, रिस्पॉन्डर्स रँक मल्टिपल आयटम्स इन ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स ऑर प्रेफरन्स. बघा, तर रँक द फॉलोइंग फीचर्स इन ऑर्डर टू इम्पॉर्टन्स. 1 इज द मोस्ट इम्पॉर्टंट, 5 इज द लिस्ट इम्पॉर्टंट. प्राइस, बॅटरी, कॅमेरा, डिझाईन हे मोबाईलमध्ये आपण रँक करायला लागतो. प्राइस किती रँकिंगनुसार तुम्हाला प्राइसला 1 नंबरला द्यायचं आहे, बॅटरीला 2 नंबरला द्यायचं आहे की बॅटरी 1 नंबरला द्यायचं, तुम्ही रँकिंग करू शकता. त्याला म्हणतो आपण फोर्स रँकिंग स्केल. ह्याचं काय परफॉर्मन्स HR देन कन्झ्युमर प्रेफरन्स अनालिसिस, मार्केट रिसर्चसाठी आपण यूज करू शकतो. तर बेसिकली आपण काय बघितलंय, ॲटिट्यूड स्केलिंगमध्ये आपल्याला 2 टाइप्स असतात, रेटिंग अँड तुमचं रँकिंग. रेटिंगमध्ये आपण 4 टाइप्स बघितलेले आहेत, तसं रँकिंगमध्ये 2च टाइप आहेत. पेडमध्ये 2, एक नाही तर एक, दोघांपैकी एक चूज करायचं. आणि जे आयटम्स असतात, फीचर्स आहेत आपले फोर्समध्ये, त्याला आपल्याला रँक द्यायचे. 1 बॅटरीला 1 देतो, देन प्राइसला 2 रँक देतो, असे हे रँकिंग करायचं असतं. हे 2 आपल्या रँकिंग स्केल आहेत. तर बघा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. क्वेश्चनियर इन अ रिसर्च. बघा, 100% एक्झामला आपल्याला 10 मार्क्सला क्वेश्चन येतो. क्वेश्चनियर इन अ रिसर्च. तर आपल्याला काय असतं, क्वेश्चनियर म्हणजे काय, आपल्याला क्वेश्चन्स विचारायचे असतात. क्वेश्चन इज अ स्ट्रक्चर्ड सेट ऑफ क्वेश्चन्स यूज टू कलेक्ट डेटा फ्रॉम रेस्पॉन्डंट्स इन अ रिसर्च. बघा, आपल्याला काय करायचं, रिसर्च करायचं. रिसर्च करण्यासाठी आपण काय करतो, क्वेश्चन विचारतो. जसं आता तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट करायचा, फील्ड प्रोजेक्टसाठी तुम्ही कुठली तरी कंपनी घेतली, फायनान्स घेतली, त्यासाठी तुम्ही क्वेश्चन्स विचारता की तुमच्या HRला असेल, तुमच्या त्या इंडस्ट्री रिलेटेड पर्सन्स आहेत त्यांना विचारतं की बाबा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे. त्याला आपण डिफरंट स्केलवरती क्वेश्चन्स विचारायचे असतात. आपण जसं बघितलं, लिकार्ट स्केल, डिफरन्शियल स्केल, ग्राफिकल स्केल, रेटिंग स्केल, कॉन्स्टंट सम स्केल. आपण ह्या डिफरंट ह्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारायचे आहेत, म्हणजे जेणेकरून क्वेश्चनियर आपल्याला क्वेश्चन आला एक्झाममध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे, डिफरंट स्केल्स आपण जे बघितलेत
त्या स्केलवरती एक 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 क्वेश्चन्स तर ॲटलिस्ट विचारायचे. म्हणजे तुम्हाला नॉमिनल स्केल आहे, नॉमिनल स्केलवरती 2 विचारा, ऑर्डिनल स्केल आहे, इंटरव्हल स्केल आहे, तुमचा रेशो आहे, देन लिकार्ट स्केल आहे, सिमॅन्टिक स्केल आहे. याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स विचारायचे. 6-6 स्केल घ्या, त्याच्यावरती ॲटलिस्ट 2-2, 2-2 क्वेश्चन्स विचारा तुम्ही आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला 10 मार्काला येतात. त्यावेळेस तुम्ही 14-15 क्वेश्चन्स विचारले तरी तुम्हाला आउट ऑफ 10 8 to 7 मार्क्स भेटू शकतात इझिली. तर क्वेश्चन्स बघा काय असतं. डिझायनिंग अ गुड क्वेश्चनेअर इज एसेन्शियल फॉर कलेक्टिंग ॲक्युरेट अँड रिलेव्हंट डेटा. बघा डिफाईन ऑब्जेक्टिव्ह, आयडेंटिफाईंग द पर्पज ऑफ क्वेश्चनेअर. कशासाठी घेतोय तुम्ही क्वेश्चन, डेटा कशासाठी घेतोय, त्याचं पर्पज क्लिअर पाहिजे. इन्शुअर द क्वेश्चन्स अलाइन विथ द रिसर्च गोल. लाईक बघा क्वेश्चनचा टाईप सगळ्यात पहिले चूज करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं ऑर्डिनल, तुमचं नॉमिनल असेल, इंटरव्हल स्केल असेल, ते सगळे स्केल वापरायचे. जसं क्लोज एंडेड, ओपन एंडेड, लाईकार्ट स्केल, डेमोग्राफिक क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत. बघा क्लोज एंडेड म्हणजे काय असतं, विच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डू यू यूज. बघा इंस्टाग्राम, फेसबुक हे त्यांना क्लोज आहे म्हणजे 4च ऑप्शन दिले, एमसीक्यू टाईप असतात. ओपन एंडेड म्हणजे तुम्हाला कशी वाटली सर्व्हिस एक्सप्लेन करा, दॅट इज द ओपन एंडेड. म्हणजे त्याला लिमिट नाही. व्हॉट डू यू थिंक अबाउट द ऑनलाईन एज्युकेशन, तुम्हाला स्वतःला एक्सप्लेन करायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो ओपन एंडेड क्वेश्चन. लिकार्ट स्केलमध्ये फक्त आपण काय म्हणतो ॲग्री आहे, डिसॲग्री आहे, सर्व्हिस बॅड आहे, गुड आहे, फास्ट आहे, स्लो आहे, ह्याच्या बेसिसवरती आपण काय करतो त्याला स्केल करतो. डेमोग्राफिक, तुझे एज काय 18 ते 14, म्हणजे ह्याचा डिफरंट ग्रुप्स देतो आपण. 18 ते 25, 25 ते 30, 35, 40, 50, हे आपण असे क्वेश्चन्स विचारायचे असतात. आणि स्ट्रक्चरिंग, स्टार्ट विथ सिम्पल क्वेश्चन्स टू एंगेज रिस्पॉन्डंट्स, कीप इट शॉर्ट अँड क्लिअर, यूज लॉजिकल फ्लो and pre-testing and questionnaire. Conduct a pilot test on small group, identify confusing and ambiguous questions and modify based on feedback. आपल्याला असं क्वेश्चनेअर क्रिएट करायचं. तर बघा मेथड्स काय क्वेश्चनेअर करण्यासाठी, पर्सनल इंटरव्ह्यू. पर्सनल म्हणजे डायरेक्ट पर्सनली इंटरॅक्ट करायचे रेस्पॉन्डंट सोबत आणि त्यांचं क्वेश्चनल विचार करून त्यांचा ऑप्शन्स आपल्याला फीड करायचं. बघा हाय रिस्पॉन्स असतो, क्लॅरिफिकेशन ऑफ डाऊट असतो, सुटेबल फॉर कॉम्प्लेक्स सर्वे असतात. डिसएडव्हान्टेज, टाइम कन्झ्युमिंग, रेस्पॉन्डंट्स मे फील प्रेशराईज. बघा तो कधी-कधी स्वतःला फील पण चांगलं करणार नाही आणि प्रेशराईज पण फील करू शकतो. आणि टेलिफोनिक सर्व्हे आहे दुसरा, म्हणजे त्याला फोनवरती आपण क्वेश्चन विचारू शकतो. फास्टर आहे, लेस एक्सपेन्सिव्ह आहे. देन रिमोट वर्कवरती करू शकता. लिमिटेड टाईम आहे, नो व्हिज्युअल एड्स, देन पुअर नेटवर्क, अफेक्ट कम्युनिकेशन. ऑनलाईन क्वेश्चनेअर बघा डिजिटल सर्व्हे लाईक तुम्हाला गुगल फॉर्म आहे, सर्व्हे मॉन्क आहे, टाईप फॉर्म आहे, मायक्रोसॉफ्ट फॉर्म आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, लार्ज ऑडियन्सचा डेटा घेऊ शकतो, ऑटोमेटेड डेटा कलेक्शन घेऊ शकतो. लिमिटेड ॲक्सेस आहे, रिस्क ऑफ लो रिस्पॉन्स रेट. देन तुम्हाला सम रिस्पॉन्डंट्स मे प्रोव्हाइड केअरलेस आन्सर, असं पण होऊ शकतो. हे डिफरंट मेथड्स आहेत. तुम्हाला सर्व्हे करायचा असेल, इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, क्वेश्चनेअर घ्यायचं असेल तर हे फॉर्म तुम्ही यूज करू शकता. तर मेथड्स ऑफ तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. पर्सनल असेल, टेलिफोनिक असेल किंवा ऑनलाईन असेल. देन बघा क्वेश्चनेअर तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आता समजा हे लास्ट इयरला क्वेश्चन आला होता. प्रिपेअर अ क्वेश्चनेअर ऑन रायझिंग कार्डियक अरेस्ट अमंग द यंगस्टर्स. आता त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चनेअर बनवा. असं डायरेक्टली क्वेश्चन्स हे क्वेश्चनेअरला असं विचारलं जातं. तुम्हाला 10 मार्क्सला हे क्वेश्चन आलेला आहे. तर त्यावेळेस काय करायचं बघा, क्वेश्चन्स असा बनवायचा आपल्याला. एक तर नॉमिनल स्केल मी तुम्हाला सांगितले, डिफरंट स्केल्स तुम्हाला यूज करायचे. देन तुमच्या समोर आहे एक ऑर्डिनल स्केल, त्यानंतर आहे इंटरव्हल स्केल, देन आहे रेशो स्केल. असे ओपन एंडेड क्वेश्चन, क्लोज एंडेड क्वेश्चन सुद्धा विचारायचं आहे आपल्याला आणि त्याच्याकडून मल्टिपल वेने आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन्स विचारायचे आहेत. बघा नॉमिनल स्केलवरती बघा डेफिनेशन काय, नॉमिनल डेटा इज क्लासिफाईड इंटू डिस्टिंक्ट कॅटेगरीज विदाउट एनी रँकिंग. तर बघा सगळ्यात पहिलं नॉमिनल क्वेश्चन आहे जेंडर, मेल आहे की फिमेल आहे. चला ऑक्युपेशन काय, स्टुडंट आहे, वर्किंग आहे, सेल्फ एम्प्लॉयड आहे, अनएम्प्लॉयड आहे, असे क्वेश्चन्स विचारायचे आहेत तुम्हाला नॉमिनलमध्ये. आणि तिसरा क्वेश्चन आहे हॅव यू एव्हर अंडरगोन हार्ट हेल्थ चेकअप. बघा तुमचं काय हेल्थ चेकअप केलं का, रेग्युलरली आहे, ओनली वन्स आहे, नेवर आहे, हे असे नॉमिनल स्केल झाले. ऑर्डिनल स्केल बघा डेटा इज क्लासिफाईड इंटू कॅटेगरीज दॅट कॅन बी रँक्ड बट डिस्टन्स बिटवीन देम इज नॉट इक्वल. बघा हाऊ ऑफन डू यू एंगेज इन फिजिकल एक्सरसाइज, डेली 3-4 टाइम्स, 1-2 टाइम्स, असे क्वेश्चन्स असतात. हाऊ डू यू एक्सपिरियन्स हाय लेवल ऑफ स्ट्रेस, डेली, वीकली, ऑकेजनली, रेअरली, नेवर. देन रेशो स्केल आहे बघा, द स्केल हॅज all the properties of interval scale but includes absolute zero, meaningful ratio, a comparison, how many times do you consume fast food per week, 0 times, 1-2 times, 3-4 times, and how many hours do you exercise per week. बघा ओपन एंडेड क्वेश्चन्स आहे, 3 hours, 4 hours, 5 hours असू शकतं. इंटरवल स्केल बघा डेटा हॅज इक्वल इंटरवल व्हॅल्यूज बट लॅक्स अँड ॲब्सोल्यूट 0 पॉईंट. बघा ह्याच्यामध्ये रेशोमध्ये 0 असतो ॲब्सोल्यूट, इकडे आपला ॲब्सोल्यूट 0 नसतो. देन बघा क्वेश्चन कसे असतात, डू यू बिलीव्ह दॅट यंग पीपल आर ॲट रिस्क ऑफ कार्डियक अरेस्ट. बघा स्ट्रॉंगली ॲग्री, न्यूट्रल, डिसॲग्री, असे क्वेश्चन्स. डू यू नो हाऊ टू परफॉर्म CPR इन कार्डियक इमर्जन्सी, येस ऑर नो. ओपन एंडेड क्वेश्चन्स बघा, ओपन एंडेड क्वेश्चन्स कसे असतात,
क्वेश्चन आपल्याला फ्रीली एक्सप्रेस करायचे विदाउट एनी प्रीडिफाईन्ड क्रायटेरिया. बघा, इन युअर ओपिनियन व्हॉट मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कार्डियक अरेस्ट अमॉंग द यंगस्टर्स. ओपन क्वेश्चन आहे, तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन्स विचारायचे आहेत डिफरंट स्केलवरले आणि हे एक्झॅक्टली असंच लिहायचे तुम्हाला पेपरमध्ये. हे क्वेश्चन्स लिहायचं क्वेश्चनियर, देन त्याचे ऑप्शन्स लिहायचे, देन असेच प्रत्येक स्केलमध्ये 3 ते 4, 2 ते 3 क्वेश्चन्स विचारायचे आहेत, जेणेकरून तुमचा क्वेश्चनियर परफेक्ट असो, मल्टिपल स्केलवरती असो आणि तुम्हाला चांगले मार्क भेटून जातील. एक्झॅक्टली कॉपी करा. एनी सिच्युएशन असो, एनी सिच्युएशन असो, नाव काय, गाव काय, पत्ता काय तुझं, ओपन एंडेड विचारा, क्लोज एंडेड विचारा, ऑर्डिनल, रेशो स्केल हे सगळे वापरून यूज करा. देन क्वेश्चनियर बघा, सेकंड तुम्हाला हे पण क्वेश्चन आलेलं आहे पेपरला, क्वेश्चनियर ऑन फायनान्शियल अवेअरनेस अमॉंग द यूथ. बघा किती अवेअरनेस आहे याला आपल्याला स्केल करायचं आहे. बघा नॉमिनल स्केलवरती आपण काय डेटा काय काय कॅटेगराईज करतो विदाउट एनी ऑर्डर. बघा एज ग्रुप काय 18 ते 22, 23, 27 हे. जेंडर मेल फिमेल, एज्युकेशन काय, स्टुडंट लेवल तुमचं काय, स्टुडंट आहात का, पार्ट टाइम जॉब, एम्प्लॉईड, आणि डू यू हॅव एनी पर्सनल बँक अकाउंट. हे तुम्हाला नॉमिनल स्केल झाला. ऑर्डिनल स्केल्समध्ये बघा, रँक कॅटेगरीज नॉट फिक्स इंटरवल. बघा, हाऊ डू यू ऑफन ट्रॅक युअर एक्सपेन्सेस, ऑलवेज समटाइम रेअरली. हाऊ डू यू सेव्ह युअर मनी फ्रॉम इन्कम, ऑलवेज समटाइम रेअरली. विच फायनान्शियल गोल डू यू प्रायोरिटाइज मोस्ट, सेव्हिंग, इन्व्हेस्टिंग, स्पेंडिंग. बघा इंटरवल स्केल बघा, इक्वल इंटरवल्स, नो ट्रू 0 पॉईंट्स लाईक लिकार्ट स्केल्स. बघा 0 पॉईंट नसतो याच्यामध्ये. हाऊ कॉन्फिडंट आर यू अबाउट मॅनेजिंग युअर पर्सनल फायनान्स, नॉट, स्लाइटली, न्यूट्रल, कॉन्फिडंट. डू यू बिलीव्ह द फायनान्शियल लिटरसी शुड बी मॅन्डेटरी सब्जेक्ट इन स्कूल, ॲग्री, डिसॲग्री, स्ट्रॉंगली डिसॲग्री, काय असेल ते लिहायचं तुम्हाला. देन रेशो स्केल बघा, डेटा हॅज ऑल प्रॉपर्टीज ऑफ इंटरवल स्केल बट इन्क्लूड 0 पॉईंट्स. बघा 0 पॉईंट असतो याच्यामध्ये आपल्याला. आणि एक्झाम्पल बघा, हाऊ मेनी आवर्स पर वीक डू यू स्पेंड लर्निंग अबाउट द फायनान्स, ओपन एंडेड आहे. देन व्हॉट पर्सेंटेज ऑफ युअर मंथली इन्कम अलाउन्सेस डू यू सेव्ह, 0%, 10%, 11%. देन हाऊ मच डू यू स्पेंड ऑन नॉन इसेन्शियल आयटम्स, ओपन एंडेड. ठीक आहे. देन ओपन एंडेड क्वेश्चन्स अलाउड रिस्पॉन्डेंट्स टू एक्सप्रेस ओपिनियन विदाउट प्री डिफाईन्ड क्रायटेरिया. इन युअर ओपिनियन what are the biggest financial challenges faced by the youth today? Then what are the financial advice do you give टू द अदर यंग पीपल. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे आहेत. बघा 2 सॅम्पल दिलेत मी, ह्या बेसिसवरती कॅटेगराईज करा आणि तुमचे क्वेश्चन्स इझिली तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे आपला 3rd युनिट ऑफ BRM इथं एंड झालेला आहे. व्हेरी सिम्पल युनिट आहे. तुम्हाला फक्त यामध्ये क्वेश्चनियर इम्पॉर्टंट आहे. बघा क्वेश्चनियर तुम्हाला 10 मार्क्सला 100% एनी हाऊ कंडिशनमध्ये येणार आहे. तर तुम्हाला क्वेश्चनियर शिकून घ्यायचं आहे. क्वेश्चनियर तुम्ही गुगलवरती टाकू शकता. कुठलाही प्रिव्हियस इयर पेपर घ्या, त्यातले मल्टिपल क्वेश्चन्स आलेले आहेत तुम्हाला, त्यावरती क्वेश्चनियर घ्या. क्वेश्चनियर कसं बनवतात, काय बनवतात मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. तुम्ही त्याचे सॅम्पल गुगलवरनं घ्या आणि तुम्ही व्यवस्थित एक्झाममध्ये लिहा. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. शुभेच्छा आहेत आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. तर आज आपण इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट सेशनला. विश यू ऑल द बेस्ट.